नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि आता पहिल्याच झटक्यात सिक्सर मारून दामिनीने साक्षीच्या बाजूने केस फिरून साक्षीची आता कशी जेलमधून सुटका केलेली असते. आणि आता सायलीने अर्जुनची हुशारी त्याच्या समोर आणून अर्जुन सुभेदार काय करू शकतो हे दाखवून देताच इकडे आता प्रियाची रूमची झडती घेत असताना आता मधुभाऊला जेव्हा सायलीचा फोटो प्रियाच्या बॅगमध्ये सापडतो आणि त्याच वेळेस आता सायलीचा फोटो मधुभाऊंनी बघताच आता लगेच आता मधुभाऊंच्या एकाच सत्याने तो फोटो हा सायलीचा असल्याचे समजताच आता वाऱ्याच्या वेगाने मधुभाऊंनी एकच सत्य सांगताच त्याच रात्री आता अर्जुन आणि सायली दोघेही मधुभाऊसोबत आश्रमात येऊन आजपर्यंत लपून बसलेले फरचीखाली असलेले मधुभाऊ कसे आता अर्जुन आणि सायलीला दाखवतात. आणि त्याच एका सत्याने प्रियाचे भांडे फुटून आता प्रियाचा खोटारडा मुखवटा आता सगळ्यांच्या समोर येऊन काठीखाली धोपटे मारत आता पूर्णाजी कशी प्रियाची हकालपट्टी करते हे सगळं या व्हिडिओत आता आपण बघूयात. त्यामध्ये आता अर्जुनने आत्तापर्यंत कोर्टामध्ये जे पुरावे सादर केले होते त्याच पुराव्याचा आधार घेऊन दामिनी देशमुखने आता साक्षीची जेलमधून सुटका केलेली असते. इकडे मात्र साक्षी ही घरी आलेली असताना देखील जेलमध्ये आता साक्षीला कोणकोणत्या संकटाला तोंड द्यावे लागले आणि जेलमधील कैद्यांनी साक्षीला कशा प्रकारे जीवघेणा त्रास दिला हे सगळं आता साक्षीच्या डोळ्यासमोर येत असते. आणि त्याच वेळेस आता इकडे सगळ्यात आनंदाने वेडा झालेला महिपत आता साक्षीसाठी तिच्या आवडीचे जे जे पदार्थ असेल त्याची तो ऑर्डर देत असतो. पण साक्षीचं मात्र लक्ष फक्त आणि फक्त जेलच्या त्या आठवणीत हरवून गेलेलं असतं. आणि जेलमधील प्रत्येक आठवणी साक्षीच्या डोळ्यासमोर येऊन साक्षीचं आता कशाकडेही लक्ष नसतं. आणि त्याच वेळेस आता जेव्हा महिपत हा साक्षीला आता डवचवतो त्याच वेळेस आता साक्षीला आपण जेलमध्ये असल्याचं वाटून साक्षी ही भीतीने घाबरलेली असते. मला मारू नका, मला सोडा, मी टॉयलेट वगैरे सगळं काही अति स्वच्छ साफ करते, तुम्ही मला प्लीज मारू नका हे साक्षी आता महिपत समोर बोलताच साक्षीने आता जेलमध्ये धासरा घेतल्याचे महिपतच्या लक्षात आलेले असते. आणि त्यामुळे आता महिपतच्या सुद्धा आनंदावरती विरजण पडलेली असते. पण त्याच वेळेस नागराज हा प्रियाला घेऊन आता महिपतच्या बंगल्यावर आलेला असतो. महिपत आता उदास बसलेला बघून प्रिया आणि नागराज दोघीही महिपतला म्हणतात की अरे आम्हाला वाटलं होतं तू आनंदी आनंदगडे सगळे जिकडे तिकडे चोहीकडे असं गाणं म्हणत असशील, पण हे काय. तर आता महिपत आता नागराजला साक्षीची सगळी हकीकत सांगतो. आणि ते समजताच आता नागराज म्हणतो बरोबर आहे, अरे साक्षी पहिल्या वेळेस जेलमध्ये गेले आणि त्यामुळे तिला ते सगळं नवीन वाटलं आणि धासरा धरणारच ना ती. प्रिया म्हणते की पण काही पण म्हणा बरं का अण्णा, तुम्ही त्या दामिनी देशमुख वकिलाकडून साक्षीला सोडवलंच. आता साक्षी ही तुमच्या घरी आहे आणि आपल्या हातात सगळं काही आहे, दामिनी देशमुखही आहे आणि आता घाबरण्याची काय गरज. आणि आता आपण पार्टी करायचीच आणि आज मी सुद्धा पार्टीमध्ये दारू पिणार असे प्रियाने आता महिपतला सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर मात्र नागराज, महिपत, प्रिया खुशीने वेडे होऊन आता खूप दारू पिलेली असतात. एवढी नशा त्यांना चढलेली असते तर की नागराज आणि महिपत तिथे झोपतात. पण आता प्रियाला सुद्धा खूप दारू चढलेली असते आणि त्या क्षणी झोकांडे देत प्रिया उठू लागते आणि प्रियाचे खूप झोकांडे जात असतात. प्रिया म्हणते काही करून त्या म्हातारडी झोपण्याच्या नंतर आपल्याला घरी जायलाच हवं. कशीबशी हाताचा आणि इकडचा तिकडचा आधार घेत प्रियाने आता सुभेदारांच्या घरी आता निघण्यासाठी तयारी केलेली असते.
इकडे मात्र आता अर्जुन हा सायली आणि मधुभाऊंना बोलावतो आणि आता सायलीने अर्जुनला खरा अर्जुन सुभेदार दाखवलेला असतो आणि पुन्हा एकदा अर्जुनची हरवलेली हिंमत सायलीने पुन्हा अर्जुनला मिळवून दिलेली असते. आणि तेवढ्यात आता मोठ्या उमेदीने अर्जुन आता कामाला लागतो आणि त्या क्षणी अर्जुनने सायलीला म्हटलेले असते, अश्विन आणि प्रिया अजून आलेली नाही आणि आता हीच ती वेळ आहे, आपण प्रियाच्या रूममध्ये जाऊन प्रियाची झडती घ्यायची. पण सायली आता ते मानायला तयार नसते आणि सायली म्हणते की त्याचं काय आहे ना, रविराज काकांनी प्रियाच्या रूममध्ये असल्या गोष्टी तिच्या परवानगीशिवाय करायला आपल्याला नकार दिला आणि नोटीस पाठवली ना. अर्जुन म्हणतो, सायली ते काही नाही, आता प्रिया आपल्यासोबत जसं वागते त्याच पद्धतीने आपल्याला प्रियासोबत वागलं पाहिजे, नाहीतर आपल्या हाती काहीच मिळणार नाही. आणि हीच ती वेळ आहे, अश्विन प्रिया घरी नाही आहे तेव्हा आता काहीही करून तिच्या रूममध्ये झडती घ्यायची आणि काही पुरावा मिळतोय का ते बघायचं. असे म्हणत आता मधुभाऊंना सुद्धा अर्जुनचे म्हणणे पटलेले असते. तिघेही आता प्रियाच्या बेडरूममध्ये येतात. कपाट, साड्या, कपडे, ड्रॉवर सगळे काही तिघे उचकत असतात. काही ना काही प्रियाच्या रूममध्ये पुरावा आपल्याला नक्की मिळेल ही आता सगळ्यांना आशा लागून राहिलेली असते. आणि त्याच वेळेस मधुभाऊचे लक्ष समोरच प्रियाच्या सुटकेसकडे जाते आणि मधुभाऊ ताबडतोब ती सुटकेस उघडतात. तर त्यामध्ये आता एक लिफाफा असतो आणि त्या लिफाफ्यातील एक फोटो आता मधुभाऊ समोर येतो. आता तो फोटो दुसरा तिसरा कोणी नसून सायलीच्या तो लहानपणीचा फोटो असतो आणि सायलीच्या वस्तू प्रियाने त्या गाठोड्यातील सगळ्या त्या सुटकेसमध्ये ठेवलेल्या असतात. आणि जेव्हा त्या लिफाफ्यातील ते वस्तू तो बावला आणि सायलीच्या त्या अजूनही लहानपणीच्या वस्तू मधुभाऊ समोर येताच आता पटकन मधुभाऊ म्हणतात की सायलीचा फोटो ह्या प्रियाच्या बॅगमध्ये काय करतोय, नक्कीच सायलीविषयी प्रियाचं काहीतरी कटकारस्थान चालू आहे का. आणि त्याच वेळेस मधुभाऊंनी सायली आणि अर्जुनला तो फोटो दाखवत आता मधुभाऊ म्हणतात की सायली हा फोटो तुझा या प्रियाच्या बॅगमध्ये कसा, तर ते ऐकून अर्जुन सायलीला मोठा अचंबा वाटलेला असतो. सायली म्हणते की अहो मधुभाऊ तुम्ही काय बोलताय, हा तर तन्वीचा फोटो आहे लहानपणीचा. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात, साऊबाळ अगं हा तुझा फोटो आहे. पटकन अर्जुन तिथे येतो आणि त्याच वेळेस आता अर्जुन तो फोटो आणि मधुभाऊचे ते वाक्य ऐकताच डोक्याला हात लावतो. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ हा सायलीचा फोटो, अहो हा तन्वीचा फोटो आहे प्रियाचा. प्रिया ही तन्वी आहे आणि तिचा फोटो आमच्या घरामध्ये सुद्धा तोच फोटो लावलेला आहे. मधुभाऊ म्हणतात की जावई बापू काय बोलताय तुम्ही, हे शक्य आहे का. 22 वर्षापूर्वी जी सायली मला मिळाली होती ती सायली हीच ती आणि हाच तो फोटो. आणि प्रियाचा फोटो, प्रिया काय लहानपणी अशी नव्हती. प्रियाचा फोटो माझ्याकडे आहे आणि प्रिया ज्यावेळेस आश्रमात ज्यावेळेस तिच्या आईने तिला आणलं त्यावेळेस तिच्या आईने काही डॉक्युमेंट्स लिगली माझ्याकडून करून घेतले आणि ते डॉक्युमेंट्स आश्रमात अजून माझ्याकडे आहेत. अर्जुन म्हणतो की काय बोलताय मधुभाऊ, असं जर असेल तर आपल्याला खूप काही पुरावा मिळेल, कारण आता हा फोटो सायलीचा आहे. यासाठी आपल्याला काहीतरी पुरावा लागेल आणि प्रियाचे ते प्रूफ तुमच्याकडे आहे. तर मधुभाऊ म्हणतात हो. ताबडतोब आता अर्जुन म्हणतो चला आपल्याला आत्ताच्या आत्ता आश्रमात जायचंय. आणि त्यावेळेस आता मधुभाऊ आणि सायलीला तयार करून ताबडतोब प्रियाच्या रूममधून अर्जुन आणि मधुभाऊ आणि सायली तिघेही बाहेर येतात. त्यांच्या रूममध्ये येऊन तिघेही आता आश्रमात जाण्याचा प्लॅन करतात. आणि सगळ्यांचा डोळा चुकून रात्रीच्या अंधारात आश्रमात येताच आता मधुभाऊ आता जी प्रियाची आणि सायलीची फाईल असते ती फाईल आता मधुभाऊंनी एका वेगळ्या ठिकाणी ठेवलेली असते. आणि लगेच आता ती फाईल मधुभाऊ आश्रमातील त्या जागेत आत्तापर्यंत कुणीही गेलेलं नसतं अशी ती माळेवरची जागा असते आणि त्यावर एक फरची असते. जेव्हा मधुभाऊ ती फरची उघडतात तेव्हा त्या खाली ती फाईल आता बाहेर काढून अर्जुनला दाखवतात आणि त्या फाईलमध्ये लहानपणीचे तिच्या आईने जेव्हा प्रियाला आश्रमात आणले होते त्यावेळेस आता तो करारनामा, ते संमतीपत्र, प्रियाचे लहानपणीचे ते जन्मदाखला आणि ते सगळे डॉक्युमेंट्स आता लिगली
प्रियाच्या आईने सही करून प्रियाच्या फोटोसकट मधुभाऊकडे दिलेले असतात आणि ते सगळे डॉक्युमेंट्स त्या फाईलमध्ये बघून अर्जुनला सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि तो उलगडा म्हणजे प्रिया ही तन्वी नसल्याचे अर्जुन समोर येऊन सायली ही तन्वी असल्याचे सत्याने अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि देवाची करणी आणि काय नशिबाचा खेळ असे म्हणत अर्जुन म्हणतो की अखेर तन्वीच ही माझी बायको झाली आणि या सुभेदारी नातसून झाली आणि सायली खरंच मला खूप मी नशीबवान आहे की मला तन्वीच बायको मिळाली. तर आता अर्जुन म्हणतो की पूर्णाजी आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आता हे सत्य सांगायला हवे आणि आता ताबडतोब अर्जुन सायली आणि मधुभाऊ हे घरी येतात आणि आता घरी येता क्षणी ताबडतोब आता अर्जुन हा पूर्णाजीला एकांतात घेऊन आता मधुभाऊकडून ते सगळे सत्य सांगतो आणि त्याच वेळेस पूर्णाजीला सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि आता ते सगळं होता क्षणी इकडे दारू पिलेली प्रिया आता लगेच सुभेदारी घरी आलेली असते. घरात कोणीही नाही याची इकडे तिकडे कानोसा घेत आता प्रिया ही झोकांडे घेत आता वर निघून जाते आणि वर निघून जाता जाता प्रियाची ती अवस्था आणि प्रिया दारू पिऊन घरी आली हे पूर्णाईला समजताच आता पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो आणि पूर्णाईला खूप रागही आलेला असतो. त्या क्षणी आता पूर्णाई प्रियाला आडवी येते आणि म्हणते की थांब, तन्वी कुठे गेली होतीस आणि तू दारू पिऊन आलीस? तुला माहीत आहे का आजपर्यंत सुभेदारी घरात कुणी दारू पिलेलं नाही आहे आणि तू या घरची सून असताना एवढी हिंमत तू केलीच कशी काय असे म्हणत आता पूर्णाजीला खूप राग आलेला असतो आणि ताबडतोब शेजारी पूर्णाजी तिची काठी उचलून जोराने तन्वीला कुत्र्यासारखे मारून आता तन्वीला बाहेर ढकलते आणि म्हणते की जर तू दारू पिऊन आली ना, तुला या घरात अजिबात स्थान नाही आहे. आत्ताच्या आत्ता तू या घराच्या बाहेर चालती हो, जे काही करायचं ते आपण उद्या बघू असे म्हणत पूर्णाजीने आता प्रियाची हकालपट्टी केलेली असते आणि प्रियासाठी सुभेदारी घराचा दरवाजा आता बंद करून घेतलेला असतो आणि त्यामुळे आता इकडे सगळ्यांना भयानक धक्का बसलेला असतो आणि आता प्रिया पटकन बाहेर जाऊन पुन्हा आता साक्षी मैपतच्या घरी येऊन राहते. दुसऱ्या दिवशी आता प्रिया लगेचच आता पुन्हा सुभेदारी घरी येते. तर आता इकडे पूर्णाजीने सगळी तयारी करून ठेवलेली असते. मधुभाऊंनी प्रियाचा फोटो, प्रियाचा तो जन्मदाखला, प्रियाच्या आईचे संमतीपत्र, ते करारनामा, सगळे डॉक्युमेंटची लिगली फाईल आता मधुभाऊ हे पूर्णाजीला दाखवतात आणि त्या क्षणी पूर्णाजीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि जेव्हा आता प्रिया ही सुभेदारांच्या घरी दुसऱ्या दिवशी सकाळी येते त्यावेळेस पूर्णाजीला राग येऊन सनकन पूर्णाजी प्रियाच्या कानाखाली मारते. प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि तर आता प्रियाचे खरे सत्य आणि आत्तापर्यंत लपलेले प्रियाचे ते सगळे पुरावे मधुभाऊ एका झटक्यात कसे पूर्णाजी समोर आणतात आणि सायली हीच तन्वी असल्याचे कसे दाखवून देतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.